हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि मस्तपैकी काल तुळशींची लग्न झाली आहेत आणि आत्ता फक्त मोठी दिवाळी म्हणजे देवदिवाळी राहिली आहे. सो ऑलमोस्ट आपल्या कोकणामध्ये दिवाळी संपत आली आहे आणि तसं बघायला गेलं तर वर्षसुद्धा हळूहळू संपत आलं आहे. तर आजचा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप चांगला आहे आणि खूप माहितीपूर्वकच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी याआधी पण मी त्याच्यावरती म्हणजे त्या टॉपिकवरती खूप 1-2 व्हिडिओ टाकले आहेत. पण आज मला त्याच्याबद्दल अजून काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे, की त्याची जी प्रोसेस आहे ती पुढची कशी असते. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, पण आज प्रत्यक्ष तुम्हाला बघायला मिळेल. सो आज मी परत त्याच टॉपिकवरती म्हणजेच शिराळं म्हणजेच दोडकं. तर तुम्हाला माहिती असेल, की आतापर्यंत मी कसं ते लावलं जातं, ते झाड कसं असतं, ते काय भाजी वगैरे सगळं सांगितलं आहे. पण आज आपण ते जे शिराळं जे एक ठेवतात म्हणजे राखून वगैरे ठेवतात, जून वगैरे करापर्यंत ठेवतात. तर त्याचा उपयोग काय आहे? तर पुढच्या वेळेस आपल्याला त्या बिया बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी करून आपण पुन्हा परत ते जे भाजी आहे ती परत पिकवू शकतो. तर त्यासाठी काय केलं जातं तर ते सांगणार आहे मी तुम्हाला आज. तर त्यासाठी काय करतात, की एखाद दुसरं शिराळं ठेवतात झाडावरती मोठं असं लांबलचक असेल ते जून व्हायला आणि ते जून झालं म्हणजे हिरवं असतं ते पहिलं. ते हिरव्यानंतर ते सुकून चांगलं जून होऊन असं सुकल्यासारखं झालं, की नंतर ते काढलं जातं आणि जर त्याच्यामध्ये बिया वगैरे वाजत नसतील, तर ते असंच बांधून एका साईडला वगैरे ठेवलं जातं सेफमध्ये. कारण की नेक्स्ट टाईम आपण त्याचा उपयोग करू शकतो यासाठी. सो कोकणामध्ये ही पारंपरिक पद्धत आहे. जसं की चिबूड, काकडी हे जे कापून आपल्या भिंतीला वगैरे लावतात. जी कोकणामधलीच पद्धत आहे, भिंतीला वगैरे लावतात. म्हणजे जेणेकरून ते स्टोअर करून ठेवतात. अशी एक पद्धत आहे कोकणामध्ये, की चिबूड, काकडी असेल ते कापतात म्हणजे जून झालेला आणि नंतर त्याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या काढतात आणि भिंतीला लावून ठेवतात. तर त्याच्यामागचा हेतू हाच असतो, की आपल्याला नेक्स्ट टाईम जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण जे काही अळीवारी म्हणजे अळी टाकतो, तर ही आपण टाकू शकतो. म्हणजे काकडी आणि चिबड्याच्या बिया आपल्याला बाहेरून आणण्यापेक्षा आपण त्या टाकू शकतो. तर ह्यामागचा तो एक हेतू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिराळाचं पण असंच आहे. तर शिराळं म्हणजे कोकणामध्ये ना भेंडा असेल, शिराळं असेल, तर ते काढतात आणि असं एका साईडला म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये वगैरे ठेवतात बांधून, जेणेकरून पुढच्या वेळेस ते उपयोगाला यावं. तर अशा पद्धती आहेत. सो ह्या पद्धती अजून पण केल्या जातात किंवा घराच्या बाहेर कुठेही जागा असेल तिथं असे अडकवून वगैरे ठेवतात. खुंटी वगैरे तुम्हाला माहिती असेलच खुंटी वगैरे काय असतं प्रकार तो. सो घरांना खुंटी वगैरे असतं तर खुंटीला वगैरे बांधून ठेवतात. तर आज आपल्या झाडावरती म्हणजे त्याच झाडावरती एक सुकलं आहे शिराळं, तर आपण ते काढणार आहोत. बघूया आतमध्ये जर बिया वाजत असतील तर ते मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते वाजत नसेल तर आपण ते तसंच ठेवणार आहोत आणि नेक्स्ट टाईम परत त्याचं बिया काढून आपण त्या मातीमध्ये टाकून आपण परत भाजी पिकवणार आहोत. तर बघूया. जर वाजत असेल तर मी तिथल्या तिथे तुम्हाला कट करून दाखवेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिराळ्याच्या म्हणजे दोडकाच्या बिया कशा असतात त्या पण दाखवेन. थोडक्यात तुम्हाला माहिती असेल की जे आपले कलिंगड वगैरे असतात, तर त्या शेपमध्येच असतात. फक्त साईज मोठी असते आणि कलर ह्यांचा खूप काळा म्हणजे डार्क असतो, खूप डार्क असतो. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. जर आत्ता आपण जाऊया आपल्या झाडावरती, कारण की ऑलमोस्ट आता हळूहळू कमी लागत आलीत शिराळी, तर तिथे जाऊया आपण आणि बघूया. तर आता आपण इथे आलो आहे आणि तुम्हाला अजून एक दाखवायचं म्हणजे हे बघा, हे आता खाल्लेलं आहे शिराळं. तर हे कुणी खाल्लं आहे, तर हे माकडाने खाल्लं आहे. आणि कोकणामध्ये ना भयंकर माकड म्हणजे घराकडे वळाले आहेत आणि घराकडच्या जे काही झाडं लावलेली आहेत, फुलझाडं असतील, फळझाडं असतील, भाज्या असतील, त्या सगळ्या खाऊन टाकतात. कारण की आता रानात पण असं काही राहिलं नाही आहे खायला, कारण की त्या सीझन वाईज ते लोकं रानात असतात. म्हणजे आता काजू, आंब्यांचा सीझन स्टार्ट झाला की ते लोकं रानात असतात आणि नंतर हे वगैरे संपल्यानंतर मग ते घराकडे वळतात आणि आपल्या घराजवळ जे काही लावलेलं असतं ते लोकं ते खाऊन टाकतात. तर असं आहे. आणि मोहर, काजू एकदा म्हणजे काजूंना आणि आंब्यांना मोहर यायला लागला की तो मोहर पण खातात, कारण की तो गोड लागतो त्यामुळे ते खातात. तर आता खूप गावाकडे म्हणजे आपल्या गावामधले जे काही लावलेले जे काही घराजवळ जे काही झाडं असतील त्याच्या फांद्या वगैरे पण खाऊन टाकतात. आणि बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल, इथे त्यांनी शिराळंसुद्धा खाऊन टाकलं आहे. सो पुढून वरती बघा एकदम चांगलं आहे आणि ते खालीच खाऊन टाकलं, तर याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे ते लोकं काय करतात, एखादं फळ वगैरे खाल्लं ना ते अर्धच खातात आणि टाकून देतात. भाज्यांचं पण तसंच आहे, अर्धच खातात आणि टाकून देतात. सो ही त्यांची सवय आहे. आपण पण काही करू शकत नाही, कारण की प्रत्येकाला म्हणजे
आपलं पोट कसं भरायचं प्रत्येकाला माहीत आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना जास्ती आपण हे नाही करत. त्यामुळे त्यांना खाऊन देतो. कारण की प्रत्येकाला आपापला जीव जगवायचा आहे त्यामुळे. सो आता मी मला दाखवते शिराळं आपलं. सो हे आहे आपलं शिराळं. एकदम सुकलं आहे आणि हे बघा. सो आता आपण हे काढून घेणार आहोत. सो मी काढून घेते. काढून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते. सो हे बघा इथे मी पूर्ण असं काढून घेतलं आहे आणि मस्त प्रॉपर सुकला आहे. एकदम जड वगैरे नाही, एकदम हलका आहे आणि देठ वगैरे अजून म्हणजे ओला आहे. सो हा बघा केवढा लांब लचक आहे. सो आणि बियासुद्धा वाजतायत आपल्या. सो आता आपण ह्याला कट करणार आणि आपण बिया आहेत त्या काढून घेणार आहोत. जर ह्याच्यामधली बिया जर वाजल्या नसत्या किंवा आतून थोडा ओलसर असता तर आपण ह्याला असंच टांगून ठेवलेलं असतं. जसं मी मगाशी बोलली त्याप्रमाणेच. सो ह्याच्यामधल्या बिया वाजतायत. सो तुम्हाला मी हे कापून दाखवणार आहे आणि आतमध्ये पूर्ण जाळी असते. तुम्हाला माहिती असेल जसं की पारोसा वगैरे असतो. ही पण एक भाजीच आहे. सो भजी वगैरे पण मस्त लागते पारोसाची. सो पारोसाचं पण आतमध्ये असे जाळीदार असतं. त्याच्या पण बिया वगैरे अशा काढतात. सो आपण ह्याच्या काढून घेऊया बिया. मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे आपला शिराळा. हे बघा काढलं आहे. केवढा आहे बघा लांबलचक आणि एकदम सुकला आहे, एकदम हलका आहे आणि शिरासुद्धा एकदम ताट झालेल्या आहेत आणि मी मला आता हलवून दाखवते. आतल्या बिया आहेत ना त्या अशा हलतायत. हे बघा म्हणजे ऑलमोस्ट चांगला सुकला आहे. सो आता आपण हे कापून घेऊया. सो मी इथे ना हा कट करून घेतला आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा पूर्ण जाळीदार आहे. आतला जो भाग असतो तो पूर्ण जाळीदार आहे. हे बघा आणि मी मगाशी सांगितलं की ह्याच्या ज्या बिया असतात तशा काळपट असतात. पण यातल्या ज्या बिया आहेत त्या बघा जरी त्या दिसायला जरी तशा दिसत असल्या तरी यांचा कलर थोडा वेगळा आहे आणि ह्या सगळ्याच काही जून नाही आहेत, अर्ध्या कोवळ्या आहेत. पण ह्यांचा जो कलर आहे तो थोडा वेगळा वाटतो आहे. सो एखाद दुसरं असू शकतं असं. सो ह्याच्यात पण काळ्या असतात बिया आणि ह्या वेगळ्या आहेत थोड्या. हे बघा आता मी काढून दाखवते खाली. हे बघा. सो ह्या सगळ्याच काही जून नाही आहेत. काही पोचकट आहेत, काही चांगल्या आहेत, जून आहेत. सो आपण ह्या ठेवणार आहात. हे बघा. सो यांचा कलर थोडा वेगळा आहे. जो मी सांगितला तो वाला नाही आहे कलर. पण ह्यांचा थोडा कलर तसा थोडा काळपट असतो. पण हा थोडा वेगळाच वाटतो आहे. सो ठीक आहे. हे बघा आतमध्ये तुम्ही बघू शकता. एकदम असं जाळीदार नाही बघा काढलेलं आहे पूर्ण आपण याच्यातून. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा. काही लोकं फक्त व्हिडिओ बघतात पण लाईक वगैरे नाही करत, शेअर वगैरे करत नाहीत. काही हरकत नाही. पण किमान तुम्ही थोडा रिस्पॉन्स जरी दिलात तरी खूप आहे. आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत ते पटकन वाढू देत कारण की आपले 6,000 व्हायला आले आहेत. सो ऑलमोस्ट थोडे राहिले. सो लवकरात लवकर होतील कंप्लीट असं मी आशा करते. आणि आता इथे थांबते आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तर इथे आता थांबते. बाय बाय.